जुन्या कोर्ट केसचा राग मनात धरून एका तरुणाची कोयत्याने वार करून आणि दगड घालून 5 ते 6 जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली। ही घटना रविवारी सकाळी 70 फूट रोड परिसरात घडली। विशेष म्हणजे ही हत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी रोहित अण्णा रेड्डी याने सोशल मीडियावर एका हिंदी चित्रपटातील गुन्हेगारी संबंधित स्टेटस ठेवून कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे। शनिवारी जिल्ह्यातील बोरामणी येथे ट्रिपल मर्डर आणि वैरागी येथे एकाचा खून झाला। 24 तासांच्या आत आज पुन्हा शहरातील गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसा सकाळी 9:15च्या सुमारास एका तरुणाचा 6 जणांच्या टोळीने निर्घृण खून केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत सुरेश कृष्णा श्रीराम याचा निर्घृण खून झाला। या हत्याकांडाची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली असतानाच आरोपींनी सोशल मीडियावर ठेवलेल्या एका स्टेटसमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या आरोपींनी हत्येचा इशारा देणारे किंवा हत्या करण्यापूर्वी दहशत माजवणारे स्टेटस ठेवल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या स्टेटसचे स्क्रीनशॉट्स आता पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत। या प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं, तेव्हा न्यायालयानं त्यांना 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।